नमस्कार मंडळी. आपल्याला वाटतं भारत म्हणजे फक्त संस्कृती आणि परंपरा, पण तुम्हाला माहिती आहे का, आपला देश रंगीबेरंगी शहरांनी सुद्धा ओळखला जातो. चला, आज आपण भारताच्या याच प्रसिद्ध रंगीत शहरांच्या एका मस्त प्रवासाला निघूया. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मराठी रंगमध्ये. कधी विचार केलाय की जयपूरला पिंक सिटी का म्हणतात किंवा जोधपूरला ब्लू सिटी? हा प्रश्न मला नेहमी पडायचा. चला तर मग आज आपण या रंगांमागचं नेमकं काय रहस्य आहे ना, ते शोधून काढूया. ओके, तर आपल्या प्रवासाची सुरुवात करूया इतिहासाच्या पानांमधून. आपण आधी ती शहरं पाहणार आहोत ज्यांचे रंग थेट इतिहासाशी जोडलेले आहेत, म्हणजे राजशाही, मोठमोठ्या घटना आणि सत्तेच्या कथा सांगतात. चला मग आपलं पहिलं ठिकाण आहे जयपूर, अर्थात पिंक सिटी, राजस्थानची राजधानी, जी आपल्या पाहुणचारासाठी जगभर प्रसिद्ध आहे. जरा विचार करा, साल होतं 1876. प्रिन्स अल्बर्ट भारतात येणार होते आणि त्यांच्या स्वागतासाठी अख्खं शहर गुलाबी रंगात रंगवण्यात आलं. वाव, कारण गुलाबी रंग हा आदरातिथ्याचं म्हणजे हॉस्पिटॅलिटीचं प्रतीक मानला जातो. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये, आजही तिकडच्या जुन्या शहरातल्या इमारतींना तो गुलाबी रंग तसाच ठेवावा लागतो. तसा कायदाच आहे. जयपूर झालं. आता वळूया राजस्थानच्याच दुसऱ्या एका सुंदर शहराकडे, जे ओळखलं जातं ब्लू सिटी म्हणून. बरोबर ओळखलं, जोधपूर. तर सुरुवातीला असं होतं की इथली ब्राह्मण समाजाची घरं निळ्या रंगाची असायची, त्यांची ओळख म्हणून. पण यामागे फक्त सामाजिक कारण नव्हतं, तर एक जबरदस्त सायन्स पण होतं. विचार करा, वाळवंटातली ती प्रचंड उष्णता, चुना आणि कॉपर सल्फेट वापरून बनवलेला हा निळा रंग आहे ना, तो घरं आतून थंड ठेवतो. कमाल आहे ना? परंपरा आणि विज्ञान, काय जबरदस्त जोड आहे. ओके, निळ्या शहरातून आता आपण थेट जाऊया तलावांच्या शहरात, उदयपूर. या शहराची ओळख आहे ती इथल्या शांत आणि शुभ्र पांढऱ्या इमारतींमुळे. याला व्हाईट सिटी का म्हणतात? कारण इथले अप्रतिम राजवाडे पूर्णपणे पांढऱ्या शुभ्र संगमरमरात बांधलेले आहेत. आणि हा पांढरा रंग म्हणजे शांती, रॉयल्टी आणि एलिगन्सचं प्रतीक. जरा डोळ्यासमोर आणा, पिछोला तलावाच्या किनारी हे पांढरे महाल काय सुंदर दिसत असतील, नाही का? चला आता आपण जातोय आग्रा शहरात. इथली गोष्ट थोडी वेगळी आहे. आग्रा किल्ला बघा किंवा फतेपूर सिक्री, ही सगळी भव्य स्मारकं लाल रंगाच्या एका विशिष्ट दगडापासून म्हणजे रेड सँडस्टोन पासून बनवलेली आहेत. आणि म्हणूनच आग्र्याला रेड सिटी असंही म्हणतात. इथपर्यंतचा प्रवास कसा वाटला? मजा येते ना? जर तुम्हाला भारताच्या अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घ्यायला आवडत असतील तर एक छोटं काम करा, पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे पुढचे प्रवासही आपण सोबत करू शकू. बरं, इतिहासाच्या गल्ल्यांमधून फिरून झालं, आता थोडं निसर्गाकडे वळूया. आता आपण त्या शहरांबद्दल बोलू ज्यांना त्यांचे रंग निसर्गाने दिलेत, म्हणजे फुलांनी आणि फळांनी. आणि यातलं पहिलं नाव आहे नागपूर. हो, ज्याचं नाव थेट जोडलेलं आहे तिथल्या एका जगप्रसिद्ध फळाशी. नागपूर आणि संत्री हे समीकरण तर सगळ्यांनाच माहिती आहे. या शहराला ऑरेंज सिटी का म्हणतात हे वेगळे सांगायला नको. इथली संत्री इतकी फेमस आहेत की केवळ भारतातच नाही तर जगभरात त्यांची निर्यात होते. त्यामुळे या शहराची ओळखच संत्र्यांनी बनली आहे. आता एका अशा शहराकडे जाऊया ज्याचा रंग काही काळापुरताच बदलतो. एकदम जादुई वाटतं ते. बोलतोय मी म्हैसूरबद्दल. या शहराला पर्पल सिटी का म्हणतात माहितीये? याचं कारण आहे जॅकेरॅन्डा नावाची झाडं. वसंत ऋतू आला की ही झाडं पूर्ण फुलतात आणि अख्खं शहर एका सुंदर जांभळ्या रंगाने न्हाऊन निघतं. खरं सांगतो, हे बघणं म्हणजे एक वेगळाच अनुभव असतो, एकदम मॅजिकल. आता आपण अशी शहरे पाहूया ज्यांना त्यांचे रंग थेट जमिनीतून म्हणजे दगड आणि हिरवाईमधून मिळाले आहेत. आणि यातलं पहिलं शहर तर खूपच स्पेशल आहे, जैसलमेर. हे असं शहर आहे जे दिवसातून 2दा आपलं रंग बदलतं. हे कसं होतं ते सांगतो. दिवसा जेव्हा कडक ऊन असतं तेव्हा इथल्या पिवळ्या सँडस्टोनच्या इमारतींमुळे हे येलो सिटी दिसतं. पण खरी मजा येते सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी. तेव्हा उन्हाची ती कोवळी किरणं ह्याच दगडावर पडतात आणि संपूर्ण शहर सोनेरी रंगात चमकू लागतं. म्हणूनच याला गोल्डन सिटी असंही म्हणतात. एकाच शहराची 2 वेगवेगळी रूपं. आणि आपलं शेवटचं शहर आहे गुजरातची राजधानी गांधीनगर. हे एक प्लॅन्ड सिटी आहे आणि त्याची ओळख आहे ती हिरवाईमुळे. या शहराला ग्रीन सिटी का म्हणतात? कारण हे शहर खूप विचारपूर्वक वसवलेलं आहे. रुंद रस्ते, भरपूर बाग बगीचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप सारी झाडं. म्हणूनच गांधीनगरला भारतातल्या सगळ्यात हिरव्यागार राजधान्यांपैकी एक मानलं जातं. तर हा होता आपला रंगीबेरंगी शहरांचा प्रवास.
चला आता आपण जे काही पाहिलं ते थोडक्यात एकत्र मांडून बघूया. म्हणजे एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट झाली की या शहरांचे रंग फक्त वरवरचे नाहीयेत. प्रत्येक रंगामागे एक कारण आहे, एक कथा आहे. कधी इतिहासातील एखाद्या घटनेमुळे, जसं जयपूरमध्ये पाहिलं, तर कधी हवामानामुळे, जसं जोधपूरच्या निळ्या घरांमध्ये, कधी निसर्गामुळे, जसं नागपूर किंवा म्हैसूर, तर कधी तिथल्या जमिनीतून मिळणाऱ्या दगडांमुळे, जसं जैसलमेरमध्ये. प्रत्येक रंगाची स्वतःची एक वेगळी ओळख आहे. तर मग तुम्हाला या सगळ्या शहरांपैकी कोणत्या शहराची गोष्ट सगळ्यात जास्त आवडली? खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. हा प्रवास जर आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, भारताच्या अशाच अद्भुत कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या भागात.